नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर मी आहे ग्रीसमध्ये. आज आहे आमचा सेकंड डे आणि माझं बॅकग्राऊंड. तर काल सायंकाळी पण मी इथेच आले होते आणि आता आम्ही रेडी होऊन परत इथे आलो आहोत. तर इथे मस्त असं वॉक करतोय. त्या साईडला मी एकदम जात नाही कारण खाना आहे, मुलं थोडे आगाऊ असतात. तर आम्ही ह्या साईडने थोडा वॉक करतो. एक व्हाईट टॉवर म्हणून एक फेमस आहे ह्या सिटीमध्ये, तिथे चाललो आहोत आणि नंतर सायंकाळी बीचवर जायचा प्लॅन आहे. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. तर सिटी खूप छान वाटते. काल आम्ही मस्त असं ऑथेंटिक फूड ट्राय केलं, त्याचे फोटो मी ॲड करते. तर खूप छान फूड होतं. लोक तर म्हणजे खूपच चांगली आहेत, खूपच फ्रेंडली आहेत. आणि आजूबाजूची सिटी तुम्हाला दिसत असेल, इथे घरं किंवा इथलं जे बेसिक स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर आहे सिटीचं इन जनरल, ते थोडं आपल्याला इंडियाशी आपण कम्पेअर त्याचं करू शकतो. म्हणजे युरोपमधलं जरी असलं, युरोपियन गोष्टी पण आहेत बऱ्याचशा, पण मोर असं ते इंडियन साईडकडे जातं. म्हणजे पुण्याची तर बरीच आठवण आली आम्हाला. पुण्यामध्ये जर गर्दी नसेल ना, तर मोस्टली असं थोडं काही गल्ल्या अशा दिसतात. तर चला व्हाईट टॉवरला जाते आणि दाखवते तुम्हाला. तर आम्ही आलो आहोत व्हाईट टॉवरला. तर ते व्हाईट नाही दिसायला, पण त्याचं नाव नक्की व्हाईट आहे. तर तेच जे समुद्र आहे ना त्याच्याच जवळ. तर हा तो समुद्र ज्याच्याजवळ आपण वॉक करून आलेलो आणि हा तो टॉवर. तर आज बंद आहे. रविवारी युजली ग्रीसमध्ये सगळं बंद असतं, तर हे पण बंद आहे. जर आम्हाला नंतर कधी जायला जमलं तर जाऊ. आता असंही थोडं ऊन आहे, तर मला असं होतं की रात्री किंवा सकाळी असं जायला पाहिजे, तर छान वाटतं व्ह्यू बघायला. पण ठीक आहे, बंद असल्यामुळे जाता नाही येणार, पण मी तुम्हाला दाखवते. हा खूप जुना असा टॉवर आहे. तर ग्रीसमध्ये जागोजागी आपल्याला असे व्हाईट टॉवर वगैरे पण दिसतात. आणि इथे तुम्हाला गंमत म्हणजे इथे खूप सारे लोक आहेत जे कस्टम माल विकत आहेत. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या ब्रँडेड ते सांगतात, कॉपी पण नाही म्हणत आहे. असेच मी बार्सिलोनाला सुद्धा पाहिलं होतं, पण ॲटलिस्ट तिथे कॉपी वगैरे तरी ते लोक असं म्हणायचे. इथे तर ते म्हणतात की ओरिजिनल आहे, असं आहे तसं आहे. तर माहीत नाही ओरिजिनल आहे की नाही, चोरलेलं असं म्हणतात. एथेन्सवरून आणलं आहे असं ते म्हणतात, पण माहीत नाही मला. तर खूप सारे लोक असे आहेत आणि तुम्हाला माझ्या मागे देखील दिसतील. तर तिथे लिटरली वॉचेस, सनग्लासेस, त्याच्यानंतर खूप सारे शूज, अशा गोष्टी आहेत. इथे मात्र लोक आता म्हणतात की कॉपीचा माल आहे तो. तर ज्या लोकांनी असं लावलं नाही आहे, पिशवीत विकत आहेत, ते म्हणतात की आम्ही चोरून आणलं आणि ते सगळं ओरिजिनल आहे. तर देवाला माहिती काय आहे, पण इथे खूप सारे फेक ब्रँडेड गोष्टी दिसल्या. तर आम्ही इथे जेवण केलं होतं आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया पण मस्त आहे. हे बिल्डिंग्स पाहून असं थोडं पुण्यासारखं फील येतं. आणि मस्त असं इकडे व्ह्यू, लगेचच बीच नाही समुद्र आहे. बीच इथून 20 किलोमीटर दूर आहे. तर आता आम्ही तिथे चाललो आहे.
हा बस स्टॉप आणि इथे झोपलाय डॉग. तर ग्रीसमध्ये सुद्धा स्ट्रीट डॉग्स असतात, आपल्या भारतामध्ये असतात तशी. तर असे खूप सारे स्ट्रीट डॉग्स दिसले आणि खूप मोठे असे आकाराचे आणि गुबगुबीत डॉग्स होते. तर आता बसमधून उतरून आम्ही वॉक करत चाललो होतो. एकदम इंडियाच्या घरांसारखे दिसतात आणि तिथे बीचवर जाऊच. एकदम इंडियावाला फील आहे, असं बीचच्या शेजारी घर पाहिजे.